आंतरराष्ट्रीय तृणधान्य वर्षानिमित्त राष्ट्रीय अन्न सुरक्षा व पौष्टिक तृणधान्य योजनेअंतर्गत ज्वारी, बाजरी, नाचणी, राजगिरा इत्यादी भरड धान्यांचे पोषण मूल्य आणि आहारातील महत्त्व समजावून सांगण्यासाठी जिल्हा भरड कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे। या कार्यक्रमामध्ये भरड धान्यावर आधारित 40 ते 45 स्टॉल उभारण्यात आले आहेत। यात नाचणी, ज्वारी, बाजरी, राजगिरा, कोडो, धान्य व हुरडा, नाचणी, लाडू, बिस्किट, राजगिरा पापड, लाह्या, धपाटे तसेच भरड धान्यावर आधारित खाद्यपदार्थ विक्रीचे नियोजन करण्यात आले आहे। तसेच इतर कृषी उत्पादने विक्रीसाठी उपलब्ध राहणार आहेत। या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या हस्ते करण्यात आले आहे। जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालय यांचा डिपार्टमेंट, त्याचप्रमाणे जिल्हा कृषी अधिकारी, कृषी विकास अधिकारी, जिल्हा परिषद यांच्या मार्फत अशा प्रकारचे आयोजन होत असतात आणि त्यामध्ये महत्त्वाचा हेतू असतो की शेतकऱ्यांना अद्ययावत तंत्रज्ञान जे आहे त्याची माहिती पोहोचवणे, त्याचबरोबर त्यांची जे उत्पादनं असतात त्यांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे आणि जनजागृती करणे। त्या अनुषंगाने आज हे महोत्सव आयोजित करण्यात आलेला आहे। यासोबतच आज मिलेटच्यासाठी म्हणजे तृणधान्यांच्या जनजागृतीसाठी एक रॅली आयोजित करण्यात आली होती, ज्यामार्फत लोकांपर्यंत हा संदेश आपल्याला द्यायचा आहे की जे तृणधान्य किंवा मिलेट्स आहेत जे आपल्या मराठवाड्याच्या भूमीत ते मुख्य पीक आहे आणि मूळ पीक आहे। सोयाबीन, कापूस हे सगळे येण्या अगोदर आपल्याकडे हे जे भरड धान्य होतं हेच जास्त आपल्याकडे पिकवलं जायचं, तर हे आपल्या आरोग्यासाठी सर्वात चांगलं आहे आणि त्याचा आपण आहारामध्ये सेवन हे वाढवतो। ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।